झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर अनेक जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतात, मात्र त्या जाहिरातीमुळे तुमची फसवणूक होऊ शकते। असाच प्रकार जो आहे तो नागपुरात उघडकीस आलेला आहे। मी दृश्यांमध्ये दाखवतो। दुरून पाहिली असता ही नोट खरीखुरी वाटत असेल, मात्र याच्यावरची तुम्ही माहिती जर वाचली तर भारतीय बच्चों का बैंक अशा पद्धतीने लिहिलेलं आहे। दुरून खऱ्या दिसत असल्या तर या फसव्या नोटा आहे आणि कशा पद्धतीने जे आहे लहान मुलांच्या ज्या नोटा आहेत त्याच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा प्रकार आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जे आहे पोलीस उपायुक्त राहुल मदने सर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ का हा सविस्तर प्रकार नेमका कसा घडला आहे। सर, काय नेमकं घडलेलं आहे? याच्यामधील जो गुन्ह्यामधला फिर्यादी आहे, फिर्यादीचा संबंधित आरोपीशी फेसबुकवरून कॉन्टॅक्ट झाला। त्या ठिकाणी फेसबुकवरती त्यांनी जाहिरात टाईप केलं होतं किंवा आम्हीच दाखवलं होतं की 1 लाखाच्या बदल्यात आपल्याला 4 लाख रुपये मिळतील। त्या आमिषातूनच हा आरोपी त्यांच्या फिर्यादी कॉन्टॅक्टमध्ये आरोपींच्या आला आणि त्यानंतर ही घटना घडली गेली। किती रुपयाचं डीलिंग ठरलेलं होतं सर यामध्ये, आणि काय झालं नेमकं, कशा पद्धतीने सापडा लागला? याच्यामध्ये 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख देण्याबाबत हे संबंधितांचं डीलिंग झालं होतं आणि हे नागपूरमधील महाराजा बाग एरिया आहे बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत। या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस हे अंधार पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याला बोलवलं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस हा आरोपी आणि फिर्यादी आणि आरोपी त्या ठिकाणी आल्यानंतर आरोपींनी ज्या ओरिजिनल जी करन्सी होती फिर्यादीकडे ते त्याला मारहाण करून पळून जाण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे। आणि त्या ठिकाणी आमचे पेट्रोलिंगचे जे कर्मचारी स्टाफ डीबीचा होता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्या आरोपींना ताब्यात घेऊन आम्ही 4 आरोपी अटक केलेत आणि 1 आरोपी फरार आहे। सर, हे आरोपी नेमके कुठचे होते, कशा पद्धतीने ही शक्कल त्यांना सुचलेली आहे, काही फसवणूक त्यांची झाली होती त्यातील एका आरोपी? नाही, याच्यामध्ये हे आरोपी हॅबिच्युअल आहेत। पूर्वी यांनी 1-2 अशा गोष्टी केलेल्या आहेत, पण त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले नाही आहेत। आपल्या माध्यमातून संबंध सर्व जनतेला आवाहन करतो, अशा ठिकाणी कुणाची फसवणूक झाली असेल किंवा असे कुठेतरी फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती असे कुठेतरी आमिष दाखवत असतील तर पोलिसांना तात्काळ कॉन्टॅक्ट करावा। या टोळक्यामधील एकाची फसवणूक झाली होती, तोही सुद्धा यामध्ये सहभागी झाला असं सुद्धा समोर येत आहे। काय नेमकं आहे? नाही, याच्यामधला जो एक आरोपी आहे तोही सांगतो की पूर्वी 3 महिन्यापूर्वी माझ्यासोबत असाच प्रकार झाला आणि ज्यांनी हा प्रकार केला त्यांनी सांगितलं की तुला आमच्यासोबत इन्व्हॉल्व हो, तुझे जे काही पैसे आम्ही पुन्हा रिकवर करू, असं तो प्राथमिक सांगतोय। पण ते किती घटना खरी आहे खोटी आहे याचा आम्ही तपास करू। हे चारही आरोपी नेमके कुठले आहे आणि कशा पद्धतीने हे सोबत आले, काय सांगा? याच्यामध्ये काही आरोपी हिंगणा MIDC परिसरातील आणि 1 आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील आहे आणि इतर आरोपी अजून आम्ही शोध घेतो। यांचा संबंध कसा आला? जर बुलढाणा वगैरेचे असतील तर त्यांचा संबंध कसा आला आणि इतर ठिकाणी फसवणूक केली आहे? हे निश्चितच कुठंतरी यापूर्वी एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये येऊन असे प्रकार केलेले असावेत असा आमचा अंदाज आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। नक्कीच पोलीस सध्या तपास करते आहे। याच पथकानं जे आहे कारवाई करत म्हणजे खबरदारी घेऊन सगळा हा प्रकार उघडकीस आणला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने ही फसवणूक केली जात होती, खऱ्या नोटा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, जाहिराती केल्या जात होत्या, त्यामुळे कुणालाही अशा पद्धतीच्या जाहिराती असेल आणि झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर त्यात फसू नका, पोलिसांशी संपर्क साधा आणि जर अशा पद्धती फसवणूक झाली असेल तर पोलिसांना त्याबद्दलची माहिती सुद्धा द्या, असं सुद्धा आवाहन जे आहे पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।